निम्मी आज काय बनवू? आम्रखंड. ओके. तर इथे 1 किलो दही घेतलेलं आहे. त्याला छान मी 5-6 तासासाठी मी इथे बांधून ठेवलं होतं. त्यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता इथे मी 3-4 विलायची घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप मी साखर घेतलेली आहे. त्याला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे. बारीक फाईन असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि हे 1 कप साखर 1 किलो दह्यासाठी परफेक्ट आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं प्लेन होईपर्यंत. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर मँगो पण इथे गोड होते आणि मी आज बनवणार आहे आम्रखंड. तर मी इथे 2 अल्फान्सो मँगो घेतलेले आहेत. तर वीरला हे कट करायचे होते असे बारीक क्यूबमध्ये, तर त्याने बटर नाईफने इथे कट करून बघितलं होतं. तर तो पूर्ण वेळ माझ्यासोबत श्रीखंड बनवताना होता. त्याचं फेवरेट आहे हे आम्रखंड श्रीखंड. तर अशा प्रकारे आपण याला 2 मँगोचा पल्प यूज केलेला आहे. 2 मँगोचा पल्प 1 किलो दह्यासाठी परफेक्ट आहे आणि 1 कप साखर. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तुम्ही हे एकदा बनवून बघा. खूप छान टेस्टी वाटते आणि अल्फान्सो मँगोचं जे आम्रखंड आहे त्याची चव खूप छान वाटते. आणि याला कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे आपल्याला यूज करायची गरज पडत नाही. याचा ऑलरेडी कलर ऑरेंज असतो, त्यामुळे श्रीखंडाला पण खूप छान असा कलर येतो. त्यानंतर इथे अर्धा पल्प टाकून वीरने पहिले मिक्स करून घेतलेलं होतं. त्यानंतर बाकीचं पूर्ण पल्प आपण इथे ॲड करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तर याला छान असं प्लेन होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे घाई करायची नाही आहे. आणि हे खूप छान होते श्रीखंड. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आता आपला श्रीखंड रेडी आहे. तर तुम्हाला कुणाला श्रीखंड आवडते किंवा कुणाकुणाचं फेवरेट आहे नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे तेही नक्की कॉमेंट करून सांगा. त्यानंतर मी हे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड व्हायला आणि त्यानंतर मी हे सर्व केलं होतं. तर यावेळी मी थोडेसे मँगोचे चंक्स ॲड केलेले होते. तर मँगोचं सीझन जायच्या आधी नक्की एकदा ट्राय करून बघा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.